प्रत्येक गृहिणींना उपयुक्त 15 किचन टिप्स। नंबर 1, उष्णतेमुळे युरिन इन्फेक्शन झाल्यास दररोज दह्याचे सेवन करावे। नंबर 2, गर्भवती महिलांनी जर संत्र्याचा रस पिल्यास जन्माला येणारे बाळ गोरेपान होते। नंबर 3, दररोज दुधामध्ये बडीशेपची पूड करून पिल्यास कंबरदुखीमध्ये खूप आराम होतो। नंबर 4, जर तुम्ही कांदा कापून ठेवला असेल तर दुसऱ्या दिवशी तोच कांदा खाऊ नका, त्यामुळे पोटाचे आजार सुरू होतात। नंबर 5, तुम्हाला शांत झोप लागत नसेल तर हिरव्यागार गवतावर दररोज चालावे, यामुळे शांत झोप होऊन सकाळी अगदी फ्रेश राहाल। नंबर 6, आल्याचा छोटा तुकडा दररोज चघळल्याने छातीतील कफ, कोरडा खोकला अशा अनेक आजारापासून आपण दूर राहाल। नंबर 7, या दिवसात खूप जास्त थंड पाणी पित असाल तर चेहऱ्यावर सुरकुत्याचे प्रमाण वाढतात। नंबर 8, उन्हाळ्यात पचनशक्ती सुधारण्यासाठी दररोज उसाचा रस प्यावे, यामुळे पचनशक्ती सुरळीत होते। नंबर 9, ओठ काळे झाले असल्यास तर झोपताना गुलाबजल किंवा दही लावावे, यामुळे ओठ मुलायम होतातच पण लगेच गुलाबी कलर ओठांना येतो। नंबर 10, केस झोपताना आणि सकाळी उठल्यावर विंचरून घ्यावे, यामुळे केसाची मुळे मजबूत होऊन गळण्याची समस्या दूर होते। नंबर 11, स्त्रियांनी चेहऱ्यावर सुरकुत्या व चिरतरून राहण्यासाठी खारीक दुधामध्ये उकळून घ्यावे आणि नियमित याचे सेवन करावे। नंबर 12, फळे खात असाल तर खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नका, याने ॲसिड तयार होऊन ॲसिडिटी जळजळ होते। नंबर 13, आंघोळ करताना डोक्यावरून पाणी घेण्याची सवय असल्यास हार्ट अटॅक किंवा पॅरालिसिस होऊ शकतो। पाणी प्रथम हातपायावर अंगावर टाकावे। नंबर 14, शरीरात व्हिटॅमिन 12 ची कमतरता असल्यास हातापायाला सारख्याच मुंग्या येतात। नंबर 15, कांदे पोहे नेहमी खाल्ल्यामुळे रक्ताची कमतरता शरीरात होत नाही। व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप आभार। व्हिडिओमधील टिप्स माहिती आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती नवीन असल्यास तसेच आपल्या मीनाताई किचन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, तसेच सोबतचे बेल आयकॉनही प्रेस करा, जेणेकरून व्हिडिओचे नोटिफिकेशन प्रथम तुम्हालाच मिळेल। धन्यवाद।